गुड इव्हनिंग स्टुडंट. कशात? स्टडी चांगला आहे. येस्टरडे वी हॅव स्टडीड. काल आपण अभ्यास केला. कोणता? फिजिक्सचा, केमिस्ट्रीचा. उद्या आपण इंग्लिश, आणि आज पण सुद्धा इंग्लिश छोटे छोटे वाक्य म्हणजे ग्रामरला अनुसरून घेणार आहोत. बरोबर की नाही? डिपेंड ऑन द ग्रामर अँड टेन्स. काळानुसार योग्य तो सेंटेन्स, वाक्य आपल्याला जमलं पाहिजे. बरोबर की नाही? वी हॅव टू यूज एनीवेअर. कुठेही आपण ते वाक्य त्या वाक्याचा सराव केला पाहिजे. कुठेही ते वाक्य वापरलं गेलं पाहिजे आणि सहजासहजी आपल्याला ते जमलं पाहिजे. छोटे छोटे वाक्य आहेत. आज आपण बघा, ग्रामर इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज फार ॲज इंग्लिश इज कन्सिडर. ग्रामर शिवाय तर आपले सेंटेन्स होणारच नाही, नाही का? 12 टेन्स, खरे 3 आहेत, त्याचे सब टेन्स आहेत. आपल्याला युजेस मोर दॅन इनफ म्हणजे त्यापेक्षा जास्त. आपण जेवण दिलं की जेवण म्हणतो, अरे आता याच्यापेक्षा जास्त खाऊ नकोस. पिण्यासाठी थंड दिलं, याच्यापेक्षा जास्त थंड पिऊ नकोस. चहा जास्त पिऊ नकोस, कॉफी जास्त पिऊ नकोस, नाही का? असे साधे साधे वाक्य आहेत आणि आपण ते सहजासहजी काय केले पाहिजे? लिहिले गेले पाहिजे. त्याचं वाचन केलं पाहिजे. रीड अँड राईट अँड स्पीक, या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक आल्या पाहिजे. आता इथे बघा, मोर दॅन इनफ, च्यापेक्षा जास्त किंवा जादा. डोंट ड्रिंक मोर दॅन इनफ. डोंट ड्रिंक मोर दॅन इनफ. थंड जास्त प्यायचं नाही. किंवा इथं डोंट ड्रिंक, पिऊ नकोस, मोर दॅन इनफ. जास्त थंड प्यायचं नाही, जास्त थंड घ्यायचं नाही. डोंट एक्झरसाइज मोर दॅन इनफ. जास्त एक्झरसाइज पण नाही करायची. जास्त एक्झरसाइज केल्याने एनर्जी आपल्याला मिळू शकत नाही. पेनिंग होते, म्हणजे लिमिटेशन असतात तिथे. 13 सूर्यनमस्कार घाला, झालंय तुमचं एक्झरसाइज. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे एक्झरसाइज, अर्धा तास, पाऊण तास करा, झालं एक्झरसाइज. 3 आणि 4 तास एक्झरसाइज शक्य नाही, नाही का? डोंट एक्झरसाइज मोर दॅन इनफ. डोंट ईट मोर दॅन इनफ. जास्त जेवण घ्यायचं नाही, जास्त खायचं नाही. डोंट ईट मोर दॅन इनफ. जास्त प्यायचं नाही, जास्त खायचं नाही. ध्यान ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे बघा. कंपॅरेटिव्ह 3 डिग्री आहेत ना. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर हे सगळं मोर दॅन इनफ, हे सगळी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोडते. ही इज टॉलेस्ट बॉय. टॉलेस्ट म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री. राम इज ॲज टॉल ॲज गोपाल, ही पॉझिटिव्ह डिग्री. ॲज टॉलेस्ट, यंगेस्ट, ओल्डेस्ट, शॉर्टेस्ट, ही सगळी सुपरलेटिव्ह डिग्री. परंतु ही कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ही प्लेज मोर दॅन इनफ. तो जास्त प्रमाणात खेळतोय, म्हणजे जे आपल्याला जास्त आवडेल ते जास्त प्रमाणात करायचं. खाण्याचं पण तसंच. गोड पदार्थ जास्त आवडले की खायचं जास्त. तिखट आवडत नाही तर मग ते नको, नाही का? तर आपण जो खेळ आवडतो तो दिवसभर खेळत बसायचा, म्हणजे तो चांगला नाही.
ही प्लेज मोर दॅन इनफ. डोंट थिंक मोर दॅन इनफ. जास्त प्रमाणात विचार करायचा नाही. विचार केल्यानंतर आपल्या ज्या ब्रेनवर काय होतो, परिणाम होतो. इट इज बॅड इफेक्ट. बरोबर. जास्त विचार केल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी होतात आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे विकार व्हायला लागतात. विचार जास्त करायचा नाही. जास्त प्रमाणात हसायचं, जोरात हसायचं. खोटं हसा, कसं पण हसा, पण जोरात हसायचं, लाऊडली ना. आता आय डोंट फील लाईक इटिंग टुडे. आय डोंट फील, मला असं आज जेवावंसं वाटत नाही. आय डोंट फील लाईक इटिंग टुडे. मला आज काही खावंसं वाटत नाही. फील म्हणजे वाटणे. अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे कॅन पण आहे, शाल पण आहे, विल पण आहे. आय वुड लाईक टू टेल यू. आय वुड लाईक टू eat some sweet things. I would like to go in the market. वेगवेगळ्या प्रकारचे सोपे ग्रामरला धरून सेंटेन्स आहे, ते तुम्ही तयार करा, वहीमध्ये लिहा. हे इंग्लिशच्या वहीमध्ये लिहा. सबस्क्राईब करा, लाईक करा मित्र हो, आणि शेअर करा. ओके, बाय. थँक